आई, आज आपण वावरात जेवण ठेवलाय. बाबा आले रे आले. का तू आणि बाबा दोघं मिळून सांगणं करून द्या सगळ्याच्या इथं का आज जेवण आहे म्हणून. 1 वाजता सांगून दे जेवायला सगळ्याले. आज अचानकच कसं ठेवलं रे? काल कोण नाही सांगितलं मग त्या मला? कालच सांगून दिलं असतं सगळ्याले. काल माया काही लक्ष राहिलं नाही. आणि कसं आहे, काल लोकांनी जर त्या जेवायला सांगितलं असतं तर ते कालपासूनच उपाशी राहत होते. म्हणून आता वक्ताच सांगितलं गेलाय. अरे हाव रे, तुझे बरोबर आहे. मग कालपासून जर ते उपाशी राहत होते तर मग कमी जेवत होते का ते? मग डबल न स्वयंपाक करायला लागला असता आपल्याला. बरं बरं, तुझे बाबा आले का सांगणं करायला चालले जातो? सांगणं सगळ्याच्या जिथं सांगजो, एकालेही सोडजो नको. त्या चलटू आप्पाच्या इथंही सांगजो, त्या खान काकाच्या इथंही सांगजो, सगळ्याले सांगजो. ते येणार नाही ना रे? ते ईदे मिलाद आहे ना त्याची. म्हणून तर होय तुले म्हणून राहिलो सांगजो. म्हणून तर आजच्या दिवशीच आपण स्वयंपाक ठेवला. अरे म्हणूनच तर होय तुले म्हणून राहिलो का सगळ्याले सांगजो. ते तर मलाही माहित आहे का ते येत नाही म्हणून. ते ईद आहे. पण कसं आहे, सांगा तर लागन ना आपल्याला. येत नाही हे त्याचा विषय आहे. म्हणूनच आम्ही सोन्यानं चेत्यानं दोघांना मिळून ईदीच्या दिवशी स्वयंपाक ठेवला. आणि जर मग अचानक आले तर ते जेवाले? नाही येत ते. ईदीचा दिवस आहे, ते येतच नाही. हो, तुझे सगळं बरोबर आहे. पण झाली त्याची इच्छा याची तर मग कसं? पहिलेच आपल्या घरच्या वाल्यानं आजपर्यंत जेवण ठेवलेलं नाही आहे. हे पहिल्यांदा ठेवण्यात येऊ राहिलं. त्याच्यानं कसं मला तर वाटते का बा ते हे का जेवाले आले तर डबल स्वयंपाक बनवावं लागते. काय बापा तू काय आहे तर? मी सगळ्याच्या इथं सांगणं सांगतो, कारण सगळ्याच्या इथं सांगणं आपल्याला राहते. पुऱ्या गावात सांगून देन तू. तुला सांगून काय राहिलो? पुऱ्या गावात सांगणं सांग. आज कसा काय अचानक कार्यक्रम ठेवण्यात आला, हे आता लय मोठी स्टोरी आहे. मी तुला आता 2 शब्दात सांगतो. आज आहे ईद. ईदीच्यानं कसे लोक कमी येते, त्याच्याच्यानं आपण हा दिवशी कार्यक्रम ठेवला. हा, तुझे सगळं बरोबर आहे. पण त्याच्या इथं जेव्हा कार्यक्रम राहते तेव्हा ते आपल्याला सांगते ना रे. मग दुसरा दिवस घ्यायला पाहिजे होता कोणता? तुम्हाला जेवणच ठेवायचं आहे तर वावरात. आता इच्छा तर काहीच नाही होती ठेवायची. हे फुकटचा खर्च आहे आता 40-50 हजार रुपयाले. कमी लोकायले सांगा लागते का जेवाले? पण तात्या म्हणे का तुम्ही जे नवीन जमीन घेतली, शेती घेतली, त्याची वाली शांती करासाठी जेवण ठेवाच लागते म्हणे. बरोबर आहे ना बापा त्याचं. ते बरोबरच तर बोलले. आता जेवढे लोक वावरात घेते एकदा तर जेवण ठेवते ना. मग एकदा तर जेवण ठेवा लागेल ना. आणि तसं आहे आपल्या घरच्या आहे ना, आजपर्यंत जेवण कोणतं दिलं नाही यायले. त्याच कारणाच्यानं चेत्यानं म्या असा निर्णय घेतला का ईदीच्या दिवशी बा जेवण ठेवून देऊ. तर आता तुम्ही एक काम करा, तुम्ही सांगायला चालले जा लोकांच्या इथं आणि म्हणा 1 वाजता ते 1:30 वाजता तेवढ्या वेळा म्हणा जेवण आहे म्हणा. 1 वाजता सांगून देतो ना. हा, 1 वाजता जेवायला सांगून दे. का रे, स्वयंपाकाले बाया सांगितल्या आणि आचारी सांगितलं काय? आचारी सांगायची गरजच नाही. वसंत आप्पाच आहे आणि राहिल्या बाया 4-5 बाया सांगून देतो. आता वक्तात भेटन का तुले बाया? सगळं भेटते. तू टेन्शन नको घेऊ. तुम्ही जा फक्त आता आणि सांगून द्या. हॅलो सोन्या, कुठं आहे रे? घरीच आहे. आई बाबाला सांगून दिलं का सगळ्याला सांगा म्हणून. मी सांगितलं तर एक काम कर, आपल्याला त्या चमेली काकूला सांगा लागणार रे स्वयंपाकसाठी. हा, जाऊ ना आता निघून जाऊ. सगळं विचारून घेऊ वसंत आप्पाले काय कसं मटेरियल किती लागते, काय लागते, काय बनवतो, रोडगे बनवतो का काय बिट्ट्या बनवतो. अरे शॉर्टकटमध्ये रोडगेच घेऊन निपटून बसतं काय. आता बारीक दहीन कोणी देत बी नाही करून. बस जरड रोडग्याचं दहीन आणू आणि करून टाकू. आणि किराणा आणा लागन ना. तू पहिले घराच्या बाहेर निघ. किराणा सगळंच आणा लागन आपल्याला. चल ये पटकन या, लवकरात लवकर करा लागन. कायचाच बंदोबस्त नाही आहे. 1 वाजता लोकांना जेवायला सांगितलं. येऊ राहिलो 2 मिनिटात. तात्या, तुम्ही तर मुंबईला चालले होते ना? अरे हा चाललो, पण आता ह्या दोघांच्या इथचा कार्यक्रम आहे ना, वावरात जेवण ठेवला आहे ना. जेवण करतो आणि मग रात्री निघून जातो, सकाळी पोहोचून जातो तिथं. अरे काय हाय का नाही आहे, काही चालत तर नाही आहे, काही सांगणं नाही केलं, काही नाही. आणि वक्तात जमत असते काय? काल तर काहीच नाही केलं त्यानं. पटकन गेले झोपून राहिले. पण काल काही ना काही सगळं सामान गिमाईन दयन हे ते सगळं आणायचं पाहिजे होतं ना. किराणा हे ते काहीच नाही आणलं. अरे काही नाही तात्या, सगळं चिवच्या बनवलं ते ना आपल्याला. फालतू टाइमपास काही करू नाही. पटकन आपण गाडी काढा, चाललं जाऊ आपण मुंबईला निघून जाऊ. मला तसंच वाटू राहिलं काही स्वयंपाक आहे नाही म्हणून. कुठं आहे, काही सांगणं नाही, काही नाही. आणि वक्तात काय होणार आहे 1-2 घंट्यात स्वयंपाक बनायला काय टाइम नाही लागत काय? मग काय हे काय रात्री 6-7 वाजता बसवते का पहिली पंगत? काही नाही आहे, त्याच्या मागं काही लागू नका फालतू. स्वयंपाक बनवायला लावा घरी, मस्त जेवण करून घ्या घरीच आणि आपण मुंबईला निघून जाऊ. नाही मला तसंच वाटू राहिलं. हॅलो वसंत आप्पा. बोला शावकार, काय आहे आज आहे का नाही आहे पक्क सांग. अरे पक्कच आहे ना, किराणा दुकानापाशी उभा आहे मी. सांगा बरं काय काय आणा लागते तर. किती लोकांचं करायचं आहे ते सांग पहिले, त्या हिशोबानं सांगतो तुले. पकडून घ्या ना 300 लोक. आपल्या काय पुऱ्या गावात काय 300 लोक आहे काय? अरे पाडता का बाबा, गरीबाचं टकलं. बस 300 लोक जेव घालायचे आहे.
तू तर म्हणे पुऱ्या गावाचं जेवण आहे म्हणे. पुऱ्या गावाचं जर जेवण ठेवन तर त्याला जेवण म्हणन काय, त्याला महाप्रसाद म्हणा लागन. मग एवढ्या लोकांना सांगायला पुरण काय? हा अरे बा 2 4 एकर जमीन झाली ना, का 5-50 एकर थोडी झाली पाटलासारखी. नाही नाही, आपलं बजेट 300 लोकांचंच आहे. सांगितलं आपण 1000 लोकांना जेवाले, पण 300 लोकांचं जेवण ठेवायचं आपल्याला. अरे लाता खासांना उभार झाले हो लोकांच्या आजच्या. 1000 लोकांना जेवाले सांगू राहिले आणि 300चा स्वयंपाक करू राहिले. आणि एका दमानं गर्दी पडली म्हणजे मग कसं रे? अरे एका दमानं गर्दी पडली तर सांगता येते आपल्याला का? आम्ही तर ठेवलं होतं 1200 लोकांचं, 1000 लोकांना सांगितलं. 200 लोकांचा स्वयंपाकही दिसू राहिला कुठं गेला तर. हा लोक जास्त जेवले असं सांगता येते ना. एक माणूस 4-4 5-5 जणांचं जेवलं असं सांगून द्यायचं. काय फरक पडू राहिला ते थोडी पाहिले येऊ राहिले. अबे मग 300 लोकांचा सकाळी स्वयंपाक करायचा होता तर 300 लोकांना सांगायचं होतं. 1000 लोकांना सांगून दिलं काय हो? कमाल आहे. त्याच्यात पहिलेच म्हटलं तुम्ही ईदीच्या दिवशी जेवण ठेवलं का लोक कमी आले पाहिजे म्हणून जेवाले, आणि त्याच्यातही 300 लोकांचा स्वयंपाक करू राहिले. 1000 लोकांना तुम्ही सांगू राहिले. कमाल आहे तुमची वाली. ते जाऊ द्या तिकडे. तुम्ही सांगा पहिले 300 लोकांसाठी किती काय किराणा लागते तर. किराणा सांगूनच देतो मी. कोणाच्या दुकानावर आहे तुम्ही उभे? ह्या मंगेश दाच्या किराणा दुकानावर उभा आहे. सांगा काय कसा किराणा आणा लागते. किराणा डायरेक्ट मी मंगेशच्या व्हॉट्सअप नंबरवर टाकून देतो किती काय लागते तर. तांदूळ कोणते सांगू राहिले सांगा पटकन. कंट्रोलचे आहे का बासमती आहे का ते काळी मूच आहे? फालतू काय लंबे लचक चालू नका. सारखे सारखे कंट्रोलचे तांदूळ. बरं बरं माय काय रे लंब लचक चालायचं तुम्ही म्हणसान तसं. आणि काय आहे रोडगे बनवायचे आहे का पोया बनवायचे आहे? अर्ध्याचे रोडगे आणि अर्ध्याच्या पोया. गोडमध्ये काही ठेवायचं आहे काय? त्या हिशोबानं साखर सांगा लागन. साखर आहे महाग झाली आहे. गुळाचं बनवू का काहीतरी? गुळ 50 रुपये किलोचा आहे. साखर महाग झाली आहे. सांगा कसं करतात? एक काम करा, शिरा घोटघाट करा. बस गुळातला शिरा करा. बरं बरं. आणि काय आहे ते तुम्हाला अधिक काही लागत असन ते पापडाची कतरण गितरण हे ते तर ते घेऊन घ्या त्याच्यापासून सांगून देतो. तुम्ही मंगेशदाच्या व्हॉट्सअपवर ते जे बी किराणा आहे ते पाठवून द्या लवकरात लवकर. आणि तिकून येपर्यंत मंगेशदा हा पुरा किराणा काढून ठेव. आणि तूही जेवायला येजो. घरी सांगायला तसं येतेस, पण तुला इथंही सांगू राहिलो मी. किती वाजताचं आहे जेवण? जेवण आताच आहे 1 वाजता. आजच आहे का जेवण? नाही तर मग काय आज किराणा घेऊन आलो त्यापासून काय वर्षभरानं ठूक आहे मग? हा वर्षभरानं ठूक आहे जेवण. अरे पण वक्तात कसे करसान हे तर सांगा मला तुम्ही. तू किराणा काढून ठेव लवकरात लवकर. वक्तात काहीच नाही आहे होते. टायमापर्यंत स्वयंपाक होऊन जाते. बाबा काय आहे तर माझ्या व्हॉट्सअपवर पाठवून द्या म्हणा त्याला लिस्ट. त्या चमिली बाईच्या गँगले सांगून द्या स्वयंपाक आले. सांगतो जाऊन. ते किराणा त्याला पाठवून देजा आठवणीनं. सगळे जण जेवण कराले. नवीन वावर घेतलाय तिथं जेवण आहे. जेवण कधी आहे? उद्या आहे ना? नाही नाही, जेवण आजच आहे 1 वाजता, उद्या नाही आहे. हे कसं काय आहे माहिती त्या इथचं जेवण? आजच सांगू राहिली ते जेवाले आणि आजच 1 वाजता जेवण आहे म्हणतं. हे कसं काय आहे? तुम्हाला जेव घालायचे आहे लोक का नाही घालायचे आहे? वक्तात सांगू राहिले. सगळ्याच्या इथं जवळ जवळ आता स्वयंपाक झालेला आहे आणि आता 1 वाजता जेवायला येईन का त्या घरी? आणि हे जे घरी बनवून ठेवलेलं आहे ते का रात्री जेवण काय मग? आता वक्तातच झालं त्याचं. आता मी काय करू शकते त्याच्यात? तुमची काही इच्छा आहे नाही जेव घालायची, तुम्ही जेव घालूही नका. वक्तात सांगू राहिले म्हणून राहिले का 1 वाजता जेवण आहे. सगळ्याला जेवायला या लागते म्हणे येजो रे. अरे हो जेवायला तर येईन, पण काका तर काही इच्छा दिसून नाही राहिली काकाची. काका तर बोलूनही नाही राहिले. का हो काका या लागते का नाही या लागत जेवायला सांगा. जेवायला याच लागते तेच तर सांगायला आलो मी. तुम्ही काही बोलूनच नाही राहिले तर कसं समजा? ये जा हा आठवणी ना. लहान चाप्टर आहे बापा. लोकांच्या इथं धडाल खायला पाहिजे आणि आपल्या इथं टाइम आला आज जेवण खाऊ घालायचा. हा तर वक्तात सांगणं करू राहिली आणि 1 वाजता म्हणते जेवायला या लागते तुम्हाला. सांगून किती वाजता राहिली? 9:30 वाजता सांगणं करू राहिली. सांगा. हे 1 वाजता तर बोलावून राहिले, पण पहिली पंगत पाहिजे किती वाजता बसवते? हे बसवते 7-8 वाजता पहिली पंगत. कायचा चाल नाही या वाटते ना. जेवायला चलशील काय हे सांग पहिले. वा वा जेवायला तर जाच लागत. किती वर्षाबाद येईना जेवण ठेवलं पहिल्यांदा. सोडतो का यायले? शांताबाई ओ शांताबाई, शांताबाई. सरपंच साहेब. हो सरपंच साहेब. अरे बोला सोन्याची माय. काय म्हणता किलबिलेराव? कसे काय येणं केलं? या ना घरात, या ना अंदर. अरे नाही नाही घरात नाही येत आता. कुठं गेले सरपंच साहेब? सरपंच साहेब तर म्हणे आज तुमच्या इथं जेवण आहे म्हणे. त्याच सांगणं करायला आली होती. आज 1 वाजता जेवण आहे. नवीन वावर घेतलं ना सोन्यान चेत्यानं त्याच्या इथं. तर तुम्ही त्या वावरात येऊन जा तात्यासोबत. जेवण कधी आहे? जेवण आजच आहे 1 वाजता. आजच येणार आहे तुम्हाला जेवायला. आजच 1 वाजता जेवण आहे म्हणून राहिले तुम्ही. हे असं कसं? वक्तात असते काय? वक्तातच असते नाही तर काय आहे त्याच्यात नाही एवढं. चला येतो हा. बाकीच्या घराले सांगायचं आहे. या जा शांताबाई मी वाट पाहिन तुमची. त्या चेत्याच्या इथं सांगणं आलं होतं जेवायला या लागते म्हणे 1 वाजता वावरात. आलं ना सांग ना.
तेच म्हणून राहिलो, वाटच पाहू राहिलो तुम्ही. त्याच्या इथं सांगणं आलं मा घरी, म्हणजे पक्का आहे जेवण. 1 वाजता सांगितलं त्यानं जेवाचं. चला जाऊ द्या, म्हणजे पक्का आहे बा जेवणाचं. आता ते 1 वाजता काही पंगत बसत नाही, पहिली पंगत बसन 3-4 वाजता. 100% गॅरंटी. अधिक कायचाच ताल नाही आहे. मला तसंच वाटू राहिलं. आपण पहिल्या पंक्तीत जेवायला बसू आणि सारखं मुंबईसाठी निघून जाऊ. नाही तर काय बसता काय तिथं? नाही तर काय आपल्याला काय पंगत वाढणं करावं लागते काय? बस जेवण केलं पहिल्या पंक्तीत आणि निघालो. अरे डॉक्टर साहेब आणि देशमुख साहेब, अरे आता कायले नाश्ता करू राहिले? जेवण करायला जा लागते म्हटलं आपल्याला. कोणाच्या इथं जा लागते? सोन्यान चेत्यानं दोघांना वावर घेतलं, त्या वावरात जेवण आहे 1 वाजता. तुमच्या घरी सांगणं गेलं असन, सगळ्याची इथं आहे सांगणं. आजच सांगितलं ना, आजच जेवण आहे. इथं कमाल आहे. आता वक्तात जमत असते काय? ते वाजते 4-5 पहिल्या पंक्तीले. तोपर्यंत काय उपाशी राहिले पुरण काय? नाश्ता करून घेतो बा. अरे त्याची इच्छा तरी आहे का लोकाले खाऊ घालायची? ते आता काहीतरी करा लागते म्हणून करू राहिले ते. हे एकदम बरोबर गोष्ट आहे तुमची डॉक्टर गोडबोले, हे एकदम बरोबर बोलले तुम्ही. ते आम्ही 4-5 डाव म्हटलं म्हणून ते जेवण देऊ राहिले. ते बी म्हणे ईदीच्या दिवशी जेवण देतो. म्हणजे हे जे आपल्या गावातले आहे ईदीच्या दिवशी येत नाही काही जण. चलटू काका, ओ चलटू काका, शबाना बाई, अरे कोणी आहे का नाही आहे घरी? अरे बोलो सोन्या की माँ. सर्व परिवार जेवण कराले. सोन्यान चेत्याने जे नवीन वावर घेतलाय तिथं जेवण आहे. 1 वाजता सगळे जण जेवण कराले. अरे हमारा नहीं जमता ना, आज ईद है ना, तुमको मालूम नहीं क्या? आज कैसे क्या खाना रख दिया तुमने? आता काय सांगा बापा, कसं ठेवलं काय ठेवलं? त्या 2 पोट्ट्यानं ठेवलं. आता आपण कुठं म्हणतो त्याच्यात नाही. वावर तर काय आपण घेतला नाही, त्यानं घेतलं, त्यानंच ठेवलं त्याच्या मनानं. अरे आज नहीं जमता हमारा खाना, आज हमारी ईद है. आज तो हमारे घर में 101 खाने का है. हाँ तुम ही आ जाना. नाही आता आमचं काही होत नाही. आता हेच जे राहिलं आहे सकाळी उरण, हेच आता संध्याकाळी खाऊ आम्ही. अरे चलटू मामू आना ही पड़ेगा तुम्हारे को. अरे नहीं जमता ना, ईद है ना, आज सबसे बड़ा त्योहार है हमारा वाला. नहीं जमता ना गुलकंद राव. शबाना भाई तुम्ही तो ये कमीत कमी. आज जमता ही नहीं हमारा. क्या बोलो अभी तुम्हारे को? तुमने भी ऐसे टाइम पे रख दिया जैसे टाइम पे कोई खाने कोई नहीं आने को होना. पहले ही तो तुम पहली बार खिला रहे और उसमें भी ईद के टाइम में खिला रहे. मस्त काम है तुम्हारा. ये जानबूझ के कर रहे तुम ऐसा. नाही ना बापा, जाणून बुजून कायले करणार मी? आम्हाला तर जेव घालायचे काय लोक? पुऱ्या गावातच सांगणं आहे ना. अर्ध्या गावाले ते चेत्याची माय करू राहिली सांगणं, चेत्याच्या मायन बाप, पण अर्ध्या गावाले आम्ही दोघं करू राहिलो. पहा वेळातला वेळ काढून ये जा. ये इतने होशियार है ये सोने चेता के माँ बाप. हैं और ये 2 पोट्टे भी ये जानबूझ के रखा हुआ है ईद के टाइम में. अपने को खाने नहीं आता ना अभी, इसलिए. बहुत होशियार है ये, बहुत होशियार है. इनको भी एक आधे बार टोपी देना पड़ेगा. ये जानबूझ के किया ये तो मेरे को मालूम ही है. ये बहुत हुशार है ना 2 पोट्टे. काय काम आहे बाई यायचे? 1 वाजता जेवायला सांगितलं, 2 वाजून गेले, 3 वाजत येऊ राहिले, तरी यायचा काहीच ताल नाही आहे इथं. तेवढ्यानं बरं आहे का नाश्ता करून आली होती मी. काही समजून न राहिलं यायचं तर फालतू आली मी जेवायले. अरे यायची काही इच्छा आहे का जेव घालायची? काहीतरी ये मा नवऱ्यानं आणि येईनं त्यानं म्हटलं म्हणून सांगितलं तरी त्यानं जेवायला जेवण तरी केलं, नाही तर त्याची इच्छा तरी होती काय? का रे काय होईये? तवाचं म्हटलं तुमचा स्वयंपाकचा ताल नाही, कायचा ताल नाही, काय होय काय हे? कायचं नाटक होईये? बस झालं आहे, तेवढी भाजी राहिली आहे, अद्रकच्ची रायन ते थांबून जाणं थोडीशी. कायले गडबड करू राहिली एवढी? बस बापा, याच्यानंतर येणं जेवायला सांगितलं का कोणत्या जेवणाला मी याच्या घरचे येत नाही. आज पूर्ण अभ्यास झाला मला यायचा वाला. ते रोडगे शिजले बरोबर का नाही शिजले, का लोकांना अद्रकच्चेच खाऊ घालशील? पद्धतशीर शिजू देते. शिजू देतो ना बरोबर. तू शांत राह बरं. पहिल्या पंक्तीत जेवायला बसजो तू. 3 वाजत आले, इथं कायचाच ताल नाही दिसू राहिला मले. कधी होईन वसंतराव भाजी, कधी शिजन. अरे भाजी तर शिजली आहे. येतं आमसुलाची कढी होय. बसा जेवाले. तोपर्यंत आमसुलाची कढी होऊन जाते. बसा. अरे घ्या रे पंक्ता वाळा. जास्त टाइमपास नका करू. 3 वाजले. हे आमसुलाची कढी होय. भाजी वरण सगळं झालं. घ्या बसवा पंक्ता. घे रे सोन्या, चला बसो पंक्ता बसो. मले निघायचं आहे मुंबईले. इकून जेवण झाल्याबरोबर मी निघतो मुंबईसाठी. मुंबईले कायले चालले? तुम्हाला माहित नाही काय गावातल्या काय करून ठेवलं तर? अच्छा ते प्रकरण काय तुकाराम मुंडे साहेबाचं? बरं बरं निघून जा ना. बस पहिल्या पंक्तीत जेवाले बसून जा तुम्ही. आता जेवाले बसा. इथं टाइमपास काय करू राहिले मग? आणि निघून जा. मोहननं तरी म्हटलंच होतं का पहिलीच पंगत म्हणे 4-5 वाजता बसते म्हणे. होऊन तसंच राहिलं. चला पाटील आणि देवानंद भाऊ बसून जाऊ आपण. आपल्याला जाणार मुंबईले. अरे वाळा रे पंक्ता वाळा ना. टाइमपास नका करू. पंक्ता वाळा. 3 वाजले ना. तात्या स्वयंपाक जमला ना? अरे अधिक एक घास बी घ्यायचाच आहे. पाणी वाढ पहिले. वाढतो. अरे घ्या रे पाणी वाळा रे इकडे. ए पोट्टे हो. अबे इकडे कॅटरसवर आले का घुमाले आले इकडे?
घ्या पहिले वाढणं करा. काय राजा, पुऱ्या लोकायले 1 वाजता जेवायला सांगितलं आणि 3 वाजता पहिली पंगत बसू राहिली आणि त्याच्यात पाणी नाही वाळू राहिले, मीठ नाही वाळू राहिले. मोहन दा, सल्ल्या काका, शाहरुखे काका, हा म्हणे दा, हे कुठं आहे तात्या? हे नाही आले जेवाले. ते येन म्हणे 6 वाजता. ते म्हणे पहिली पंगत 6 वाजता बसते म्हणे, मला माहित आहे म्हणे. अरे बाबा, त्याच्यात काही ढंग नाही आहे. हे पा, त्याले बरोबर नेमबी नाही घेता येत. पहिली पंगत आपण 3 वाजता बसवली, पाहून घ्या. ते म्हणून राहिले का 6 वाजता बसन. अबे 1 वाजता सांगू राहिले जेवाले, कमीत कमी 1:30 वाजता पहिली पंगत बसवायला पाहिजे. तुम्ही 3 वाजता बसवू राहिले आणि हसू राहिले अधिक का 6 वाजता नाही बसवली, 3 वाजता बसवली म्हणून. पण तुम्ही किती हुशार, पहिल्याच पंक्तीत बसले. आम्ही तुमच्या इथं लागीच तर पहिल्या पंक्तीत बसत नाही, कोणताही कार्यक्रम असो. मला नको सांगू या गोष्टी. पहिल्याच पंक्तीत बसतं पटकन घराकडे होतं रवाना. मला सांगू राहिला का या गोष्टी तू? मला जायचं आहे मुंबईले 1 वाजता म्हणून 3 वाजता पहिली पंगत बसवू राहिले. घ्या रे, घ्या पटापटा वाळा इकडे. अरे सध्या जाऊन तिथं काहीच फायदा नाही आहे, काहीच ताल नाही आहे. पहिली पंगत हे 6 वाजता बसणार आहे म्हणजे बसणार आहे. मी तुम्हाला सांगतो, तिथं जाऊन टाइमपास करू नका. तू हे सगळं बरोबर आहे, पण तिथं आपल्याला थोडंफार राबी लागन ना. का फक्त जेवायला चालतं का डायरेक्ट पंक्तीत बसतं काय? चांगलं वाटन काय ते? ते बी आपल्या याच्यात राहते. हा, भलाही ते पहिल्या पंक्तीत बसते, पण राहते तर सही. अरे जाऊ दे ना, त्याचे मित्र आहे ना तिथं करायले, मग आपण कायले चालतं? तू चल का नको चालू? आम्ही जातो. थोडंफार काही ना काही हातभार लावू लागन. तसं काही चांगलं वाटत नाही. चल रे म्हण्या. जा बाबा, मी जाईन 6 वाजता मस्त आणि पहिल्या पंक्तीत जेवायला बसन. 1 नंबर, 1 नंबर स्वयंपाक जमला वसंतराव. 1 नंबर. आमसुलाची कढी तर लय जोरदार. मनापासून खाऊ घातला पण लेका तुम्ही. मस्त 1 नंबर जेवण. स्वयंपाक जोरदार झाला. धन्यवाद धन्यवाद तात्या. पोटभर जेवा, कोणीच अर्ध्या पोटी जेवणार नाही. अरे अर्ध्या पोटी कसं जेवण रे? पोटभरच जेवणार आहे ना कोणी बी. भाजी भाजी देऊ का तात्या? अरे विचारून काय राहिला? वाढणं वाढ वाढ वाढ. ढक्कल नको करू, वाढ त्याले. ते तिकडे जायचं आहे म्हणते त्याले कब्रस्तान मध्ये. दे वाढ. अरे होय, कब्रस्तान मध्ये नाही रे, पगल्या तोंडाच्या. काही बोलतं काय? मुंबईला जायचं आहे मला. मुंबईला जायचं आहे काय? हा, मुंबईला जायचं आहे. वाढ द्यायले भाजी वाढ. शिदोरी देऊ का तात्या बांधून? तिकडे म्हणजे कसं भेटन नाही भेटन. शिदोरीतलं खाऊन घ्यायचा. नाही बस इथंच चलाय होते रे बा. हेच भाजी खायला लावतं काय? तुम्हाला देऊ भाजी? अरे यायले विचारूच नको. हे पाय, ते तात्याले, पाटील आप्पाले, देवानंद आप्पाले, ह्या तिघाले विचारूच नको. टाकून दे बस. ढकलाचं काम करत जा फक्त. यायले फोडी टाक आणि जराशी तर्री टाक. दे त्याले तर्री दे थोडीशी. अरे इकडे आण रे बाबू भाजी. दे त्या देवानंद आप्पाले भाजी दे. काय पाहिजे त्याले? फोडी पाहिजे, रस्सा पाहिजे का तर्री पाहिजे का पूर्ण वरचं तेल पाहिजे? दे त्याले. तू जाणार इथून रे? जाऊ दे ना, आम्हाला काय घ्यायचं आम्ही घेतो ते. तू काय सांगू राहिला त्याले? आता माझ घरचा कार्यक्रम, मला बरोबर एका जणाले बरोबर जेवणे घाला लागेल का पोटभर? काय पाहिजे काय नाही पाहिजे. अरे रोडगा आण रे एखादा. दे त्याले एखादा रोडगा दे. अरे घे ना, आटपत घ्या ना तात्या. का आता काय दिवसभर जेवतच बससान काय? 3-4 जणांचं तर जेवले तुम्ही. हे बाय, जेवू घालायचं असेल ना तर मनापासून घाल तू. हे का तू काय मोजून राहिला का इथं? कितीक लोकांचं खाऊ राहिलो मी, कितीक लोकांचं नाही? अरे तुम्हाला मुंबईला जायचं आहे तर त्या हिशोबानं जेवा, असं म्हणणं होतं. 2-3 मिनिटात आटपून घ्या तुमचं जेवण. अरे शाय नाही हो, लोकांच्या इथं म्हटलं मस्त पाय लंबे करू करू जेवता आणि आम्हाला म्हणून राहिले का 3 जणांचा जेवता का 4 लोकांचा जेवता? अरे या 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 पाहुणे या. अरे कुठं गेले होते तुम्ही? मस्त काम आहे. आम्ही तुमच्या घरी पहिल्यापासून तर आखरीपर्यंत राहा. तुम्ही मस्त येऊ राहिले. फक्त काय जेवाच्या उद्देशानं झाले काय? काय हातभार लावू लागसान का नाही लागसान? या मोहनच्यानं झालं सगळं. 6 वाजता चलजो म्हणे, पहिली पंगत बसते आणि इथं आलो तर पहिली पंगत बसली बी. पहिली पंगत होय का हे? आखरीची पंगत होय? झालं याच्या बाद जेवण खतम. अरे हो हराम खोरा हो, पहिलीच पंगत बसवली आणि आखरीची पंगत होय म्हणून राहिले काय? 4-5 लोकांचं जेवण केलं का रे? का रे काय होई हे? पहिलीच तर पंगत होय म्हणते. मला वाटलं का तुम्ही येतच नाही. तुम्ही नसते आले तर चांगलंच झालं असतं म्हणा. असं काही नाही, तेवढ्याच लोकांचं जेवण वाचलं असतं, तेवढेच आमचे पैसे वाचले असते. तुले सोडाले पुरते काय जेवाचं? मी तर घरी जेवलो तरी इथं जेवायला आलो. हा, पहिल्यांदा तुम्ही जेवण ठेवलं म्हटलं, त्याच्यात मोजक्याच लोकांचं ठेवलं. 1 वाजता जेवायला सांगू राहिले, त्याच दिवशी तुम्ही सांगू राहिले. मस्त काम आहे. पहिली पंगत 3 वाजता बसू राहिली. चुपचाप जेवा शांततेत. फालतू काही बडबड करू नका कोणी. चुपचाप जेवा. आले का हो तात्या जेवण करून? बापा जेवण तर 3:30 वाजता झालं आमचं वालं. तू आला का जेवण करून? नाही ना, आता जातो ना मी. मला वाटलं 6 वाजता बसते पहिली पंगत. अरे आता तर निपटत आला असन राजा कार्यक्रम. त्यानं सांगितलं पुऱ्या गावाले आणि 300 लोकांचा स्वयंपाक बनवला आणि बाकीचे जे गंज आहे तिथं खालीवाले ठेवले होते. आणि हे जेव्हा मी वसंतरावला विचारलं का हे खाली गंज काय करू राहिले इथं, तर हे म्हणे ह्या पोट्ट्यानं आणले म्हणे जाणून. हे लोकायले दाखवाले का हे पाहून घ्या. एवढे गंज भाजी होती, एवढे गंज वरण भात होता.
तुम्ही नाही आले टायमावर तर काय करा, झालं बा खतम. हे असं दिमाग लावलं म्हणते आणि एक एक गंजच बनवलाय त्यानं. अरे बापरे, भल्ला दिमाग लावली येईन आता. मला वाटलं बघ का 6 वाजन म्हटलं पहिल्या पंक्तीले. एक एकच गंज मांडला त्यानं आणि कार्यक्रम अटपत आला. असं लवकर जाय जरासा. हाव ना राजू, मी सकाळपासून जेवलोय नाही, नाश्ताही नाही केला. तू पांटेल्या धंदाच कर, त्याला लय मोठा धंदा आहे. तू पांटेल्या धंदाच कर, राहू दे. काही जाऊ नको जेवाले, घरी जेवण करून घेतो आता. अरे नाही हो, यायले सोडाले पुरते काय? पहिलेच तर किती दिवसाबाद यायनं जेवण ठेवलं. नाही नाही, जातो मी, जे असन तेच खातो. जाय जरा लवकर जाय, कर पांटेला बनतो. मला वाटलं 6 वाजता बसन पहिली पंगत. अरे तात्या, कमीत कमी मोहनपासून पानं तंबाखू चुन्याच्या पुड्या तर घ्यायला पाहिजे होत्या. अरे यार, गोष्टीत राहिलंच. जाऊ दे आता, रस्त्यानं पाहा लागन. तात्या, ओ तात्या, किधर जा रे? आता कोण होय रे बापा? अरे बापा, हे तर खान साहेब आणि चलटू मामू होय. अरे किधर जा रे तू? मी चाललो मुंबई, थोडंसं काम आहे अर्जंटचं, ते निपटून येतो. पण आता मला उद्याच या लागते, रात्र होते आले. बोला ना, काय म्हणता? अरे ईद है, ईद का संदल निकलने वाला है रात को, और तुम उधर जा रहे मुंबई? हाँ, कुछ समझ भी नहीं आ रहा. आज के दिन तुमको गांव में रहना पड़ेगा. कल लगे तो तुम सुबह निकल जाओ, वो कुछ लेना देना नहीं. अरे एक एक दिवस करून सोमवारच चालला ना. नहीं तो फिर एक काम करो, तुम रात भर रुक जाओ. जैसा संदल गया तुम चले जाओ. हाँ, वैसा जमता, पर संदल को तुम्हारे को रुकना ही पड़ेगा. अरे यार, यायचंय बरोबर आहे, गावातलं काम आहे. बरं ठीक आहे, मी थांबतो रातभर. मग तुमचं संदल वगैरे झाल्यावर मी निघून जाईन मुंबईसाठी. वैसा करो. तुम्हाला ईद ए मिलादच्या हार्दिक शुभेच्छा. काय म्हणून राहिलो चलटू मामू आणि खान साहेब? धन्यवाद 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 तात्या साहेब, धन्यवाद. अरे काही इच्छा तरी आहे का त्याची खाऊ घालायची? लगे स्वयंपाक काय झाला म्हणते खतम. 1 वाजता जेवायला सांगू राहिले, हा, आणि 5 वाजताच पुरा स्वयंपाक खतमही झाला म्हणते. आणि काय वय तर खाली गंज दाखवू राहिले आपल्याला का 2-3 हजार लोक जेवण करून गेले म्हणून चिवत्या बनवायचे धंदे लावले का इथं? लय चाप्टर आहे ते दोघे जण. ते तर आहेच आहे, त्याचे माय बाप आहे तसेच आहे. किती वर्षाबाद एक डाव जेवण ठेवलं, त्याच्यातही किती लोकांचं ठेवलं काय माहित. 10-15 लोकांचंच ठेवलं काय तर. अरे झालं काय काका जेवण? अबे कायचं जेवण? हे काय जेव घालणाऱ्यातले माणसं वय काय? त्याचं आमचे कलेजे आहे, हा, आमचा जिगरा आहे जेव घालाचा लोकायले. हा, लगे 1 वाजता जेवायला सांगितलं होतं, 5 वाजले येईन मी. झालंय म्हणे पुरं खतमही झालं, सगळं निपटो नापटो. खाली गंज दाखवू राहिला तो आम्हाला. एवढे पडले आहे का आम्ही? कायच्या खाण्याच्या भरोशावर आहे. आता घरी जातो, स्वयंपाक करून जेवतो बाबा, बस. याच्यानंतर यानं स्वयंपाक सांगितला का स्वयंपाक आहे, जेवायला या लागते. कानाले खळा आता नाहीत भाऊ. तू फायद्यात राहिला, जेवायला आला नाही तर घरी जेवला तर. मी कायले घरी जेवलो? मी तर इथं जेवायला झालो होतो आता. जेवायला आला काय? जाय जाय, पाय बा काही जेवायला भेटत असेल तर खाऊन घेजो. जाय, चल घरी चल तू. काय तो बरं अंदर जाऊन काय ताल आहे तर. इमानदारीनं सांग, किती लोकांचा स्वयंपाक केला होता? अरे 1000 लोकांच्या वर स्वयंपाक केला होता. 1000 लोकांच्या वर स्वयंपाक केला होता तर 3 वाजता पहिली पंगत बसली आणि 5 वाजता सगळ्या पंगता कशा निपटल्या? आम्ही मोजल्या ना पंगता फक्त 5 बसल्या. 5 पंक्ता बसल्या? 5 पंक्ता बसल्या आणि 5 पंक्तातल्या लोकांना एवढे जेवले? 3000 लोकांचं जेवून गेले? असं कसं? हो वसंत काका, इमानदारीनं सांगा, तुम्ही किती लोकांचा स्वयंपाक केला? तुमच्या गयाची शपथ घेऊन सांगतो, फक्त 300 लोकांचा स्वयंपाक केला. आता 300 लोकांचा स्वयंपाक केला, पुरा गाव सांगितलं तुम्ही. हां, पुरेच्या पुरे अर्ध्याच्या पेक्षा जास्त फक्त 300 लोकच जेवले आणि बाकी पुरे लोक वापस चालले, शिव्या देत चालले तुम्हाला. अरे झालंय का रे जेवायचं खतम? त्या भरोशावर जर राहिलो असतो मोहन, तर आम्हाला म्हटलं घरी जाऊनच जेवा लागलं असतं. जसं आता तू आला, सगळं निपटलं, काहीच नाही आता. नाही रे मोहनदा, टेन्शन नको घेऊ. तू एवढे भांडे धुवून टाक, तुले नाश्ता चारतो मी. तुम्हीच ते भांडे धुवून टाका आणि तुम्हीच त्या पैशाचा नाश्ता खाऊन टाका. हा, काय होईये? तुम्ही जेवायला सांगता आणि इथं आल्यावर पाहिलं तर काहीच नाही. ते लेका रस्त्यानं लोक चालले, शिव्या देत चालले तुम्हाला. जाऊ दे ना, ते तेवढेच काम आहे, त्याच्या मागं कुठं लागतं? तो एवढा उशीर काऊन केला याले? 6 वाजता आला तू. मला वाटलं तुम्ही 1 वाजता जेवायला सांगितलं आणि काहीच तुमचा वाला ताल तंबुरा नव्हता. मला वाटलं पहिली पंगत 6 वाजता बसन. अरे याईनं 300 लोकांचा स्वयंपाक केलता, कार्यक्रम बातच अटपला, मोठमोठ्या पंक्ता बसवल्या, त्याच्यात आम्हालाही वाढायला लावलं. अबे मग तुमची दुसऱ्याला खाऊ घालायची ताकद नाही आहे तर म्हणता कायले आणि सांगणं कायले करता? आता तुम्ही टायमावर नाही आले तर आमची काय गलती आहे? मले म्हणू राहिला का भांडे घास? तुम्हीच घासा ते भांडे. नौकर आव का तुमचं बसलो इथं? हात जोडले बाबा तुम्हाला. याच्यानंतर तुमच्या इथचा कोणताही कार्यक्रम राव जेवाचा, आपण येणार नाही म्हणजे नाही, बस. आज पुरा अभ्यास झाला मला तुमचा. मला वाटलंच होतं असं काहीतरी आहे म्हणून. मग हे एवढे मोठे गंध कायले आणले तुम्ही?
रिकामे गंज आहे, फक्त एकच गंज भाजीचा आहे आणि एकच गंज वरणाचा आहे आणि एकच गंज भाताचा आहे. बाकी पुरे रिकामे गंज आहे ते लोकायले दाखवासाठी. म्हणजे एवढं गंज केला होता स्वयंपाक 3-4 हजार लोकांचा, तुम्ही आले नाही, हे तुमची गलती आहे. अरे बाप रे, माना लागन बा तुमच्या दिमागाले खरंच. याच्यानंतर आपल्या एरियातले लोक बी तुम्हाला सांगत नाही जेवाले, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. का हो तात्या, मुंबईला गेले नाही का तुम्ही? तुम्ही तर म्हणे मुंबईला जातो. अरे या चलटू मामून खान साहेबनं थांबवलं मले. थांबून जा म्हणे, संदल निघू राहिलं म्हणे रात्री, तुम्हीच नाही राहायसान तर मग कसं म्हणे, म्हणून थांबून गेलो. आता एवढं संदल झालं का निघून जातो, सकाळी पोचून जातो आपण तिथं. समृद्धी महामार्गाने जा, लवकरच पोहोचता तुम्ही. हा माहित आहे मला कोणत्या मार्गाने जा लागते तर. अरे बजा हो, अरे भाऊ बजा, नाटक से बजा. तेच सांगायला पुरलं आपल्याला गणपतीचं. एक नंबर तर वाजू राहिले. ना तात्या, डीजे असते, हे असते. काय डीजे असते, फालतूचे एवढाले पैसे देणं डीजेवाल्याले. कम बजेटमध्ये कसं आहे